नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे सुनीता सावले या आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरण या विषयावरचे 20 प्रश्न पाहणार आहोत। मित्रांनो, हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहे। येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला या प्रश्नांचा फायदा होईल। हे प्रश्न पेपर 1 व पेपर 2 साठी अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहे। तर चला वेळ वाया न घालवता आपण प्रश्नांना सुरुवात करू। तर पहा, प्रश्न 1, माधव भित्रा नाही या वाक्याचे अर्थ न बदलता होणारे होकारार्थी वाक्य कोणते? तर मित्रांनो, या प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारण्यात आलेलं आहे? माधव भित्रा नाही या वाक्याचे आपल्याला होकारार्थी वाक्यात रूपांतर करायचे आहे। खाली ऑप्शन दिलेले आहेत, ते ऑप्शन तुम्ही वाचून घ्या आणि या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, माधव शूर आहे। मित्रांनो, होकारार्थी वाक्य म्हणजे काय याविषयी आपण थोडक्यात माहिती बघू। ज्या वाक्यातून होकार दर्शविला जातो त्यास होकारदर्शक किंवा करणरूपी वाक्य म्हणतात। तसेच या वाक्यात नकारदर्शक शब्दाचा वापर केलेला नसतो। प्रश्न क्रमांक 2, पतन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द असलेला पर्याय निवडा। तर मित्रांनो, या प्रश्नामध्ये आपल्याला पतन या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता आहे ते ऑप्शनमधून निवडायचा आहे। आधी आपण पतन या शब्दाविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊ। पतन म्हणजे काय? तर पतन म्हणजेच एखाद्या गोष्टीची घसरण होणे, वाईट अवस्था होणे, विनाश होणे म्हणजेच पतन होय। आणि पतन या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता आहे ते आपल्याला पर्यायातून निवडायचे आहे। तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, उन्नती। प्रश्न क्रमांक 3, बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द वाक्यात लिहिताना कोणत्या विरामचिन्हांचा उपयोग करतात? तर मित्रांनो, या प्रश्नामध्ये आपल्याला कोणत्या विरामचिन्हांचा उपयोग करायचा आहे ते सांगायचं आहे। खाली ऑप्शन दिलेले आहेत, ते ऑप्शन तुम्ही वाचून घ्या आणि या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा। तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, दुहेरी अवतरण चिन्ह। तर दुहेरी अवतरण चिन्हाविषयी आपण थोडक्यात माहिती बघू मित्रांनो। तर दुहेरी अवतरण चिन्ह म्हणजेच बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखविण्यासाठी या चिन्हांचा वापर केला जातो। त्यानंतर अपसारण चिन्ह म्हणजेच अपसारण चिन्हाचा वापर हा बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास आणि स्पष्टीकरण द्यायचे असेल तर यासाठी अपसारण चिन्हाचा वापर केला जातो। संयोग चिन्हाचा वापर हा दोन शब्द जोडताना आणि ओळीच्या शेवटी शब्द जर अपुरा असेल तर त्यासाठी संयोग चिन्हाचा उपयोग केला जातो। आणि एकेरी अवतरण चिन्हाचा वापर हा एखाद्या शब्दावर जोर द्यायचा असल्यास किंवा दुसऱ्याचे मत अप्रत्यक्षपणे सांगताना एकेरी अवतरण चिन्हाचा वापर केला जातो। प्रश्न क्रमांक 4, खालील स्त्रीलिंगी शब्द जोड्यांपैकी चुकीची जोडी शोधा। तर मित्रांनो, या प्रश्नामध्ये आपल्याला स्त्रीलिंगी शब्दांची चुकीची जोडी जी आहे ती ऑप्शनमधून ओळखायची आहे। तर तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा। या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, घरदार। मित्रांनो, आपण लिंगांविषयी थोडक्यात माहिती बघू। लिंग हे नामाच्या रूपावरून ओळखले जाते। घरदार हे स्त्रीलिंगी शब्द नाहीत, अर्थातच ते नपुंसकलिंगी आहे। ते घरदार। जर एखाद्या शब्दाच्या आधी तो, ती, ते यापैकी कोणत्या सर्वनामांचा उपयोग होईल यावरून त्या शब्दाचे लिंग ठरविले जाते। म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, घरदार। प्रश्न क्रमांक 5, खालील वाक्यातील काळ शोधा। तर मित्रांनो, आपल्याला खाली वाक्य दिलेलं आहे, त्या वाक्याचा आपल्याला काळ शोधायचा आहे। आपण वाक्य बघू। मुसळधार पाऊस पडत असतो, विजा कडाडत असतात। तर या वाक्याचा आपल्याला काळ शोधायचा आहे। मित्रांनो, खाली ऑप्शन दिलेले आहे, ऑप्शन तुम्ही वाचून या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा। तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, वर्तमान काळ। तर वरील वाक्यामध्ये पडत असतो आणि कडाडत असतात या संयुक्त क्रियापदावरून पाऊस पडण्याची आणि विजा कडाडण्याची क्रिया ही वर्तमानात चालू असल्याचे समजते, म्हणून हे वर्तमान काळाचे उदाहरण आहे। प्रश्न क्रमांक 6, खालील अनेकवचनी शब्दांपैकी चुकीचा पर्याय शोधा। तर मित्रांनो, आपल्याला खाली ऑप्शन दिलेले आहेत, त्यामधून आपल्याला चुकीचा पर्याय कोणता आहे तो शोधायचा आहे। तुम्ही पर्याय वाचून या प्रश्नाचं उत्तर द्या। या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, घड्याळ। तर घड्याळ हे एकवचन शब्द असून त्याचे अनेक वचन हे घड्याळे असे होते। अकारांत नपुंसकलिंगी नामाचे अनेक वचन हे एकारांत होते, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, घड्याळ। प्रश्न क्रमांक 7, हरिहर, स्त्रीपुरुष, कृष्ण अर्जुन हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे? तर मित्रांनो,
या प्रश्नामध्ये आपल्याला ही जी उदाहरणे दिलेली आहेत ती कोणत्या समासाची आहेत ते ओळखायचं आहे. खाली ऑप्शन दिलेले आहेत ते ऑप्शन तुम्ही वाचून या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 द्वंद्व समास. तर मित्रांनो ही द्वंद्व समासाची उदाहरणे आहेत. हरिहर या शब्दाचा विग्रह हा हरी आणि हर असा होतो. स्त्री पुरुष या शब्दाचा विग्रह हा स्त्री आणि पुरुष असा होतो. कृष्णा अर्जुन या शब्दाचा विग्रह कृष्ण आणि अर्जुन असा होतो. प्रश्न क्रमांक 8 खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. तर खाली आपल्याला सुरस हा शब्द दिलेला आहे. तर सुरस या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता आहे तो आपल्याला पर्यायामधून सांगायचा आहे. खाली पर्याय दिलेले आहेत ते पर्याय तुम्ही वाचून घ्या आणि या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नीरस. तर सुरस या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द आहे नीरस. प्रश्न क्रमांक 9 भूतकाळातील वाक्य निवडा. तर मित्रांनो आपल्याला भूतकाळाचे वाक्य कोणते आहे ते खालील पर्यायामधून निवडायचे आहे. आपण पर्याय बघू. पर्याय 1 खेळाचे साहित्य कुठे मिळेल. पर्याय 2 माहेरी आल्यावर मी आईकडून लाडू करून घेईन. पर्याय 3 दर रविवारी माझी शिकवणी असते. पर्याय 4 घरात फर्निचर वापरण्याची कल्पना इंग्रजांनी आणली. तर मित्रांनो या प्रश्नाचं तुम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करा. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 घरात फर्निचर वापरण्याची कल्पना इंग्रजांनी आणली. तर मित्रांनो या प्रश्नामध्ये पर्याय क्रमांक 1 मिळेल, पर्याय क्रमांक 2 मध्ये करून घेईन, पर्याय क्रमांक 3 मध्ये असते. तर हे जी क्रियापदे आहे तर ही क्रियापदे भविष्यकाळ दर्शवितात आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये आणली हे क्रियापद भूतकाळ दर्शविते. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 घरात फर्निचर वापरण्याची कल्पना इंग्रजांनी आणली. प्रश्न क्रमांक 10 बहकणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. तर मित्रांनो या प्रश्नामध्ये आपल्याला बहकणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगायचा आहे. खाली ऑप्शन दिलेले आहेत ते ऑप्शन तुम्ही वाचून घ्या आणि या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 वाहत जाणे. बहकणे म्हणजेच वाहत जाणे. तर चोप देणे म्हणजेच मारणे. खोट्या सबबी देणे म्हणजेच खोटा पाठपुरावा करणे. प्रश्न क्रमांक 11 खालीलपैकी एकवचनी रूप शोधा. तर मित्रांनो आपल्याला खाली ऑप्शन दिलेले आहेत त्या ऑप्शनमधून आपल्याला एकवचनी रूप कोणते आहे ते शोधायचं आहे. तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मंडळ. तर याविषयी आपण थोडक्यात माहिती बघू मित्रांनो. मंडळ हे समूहवाचक नाम आहे आणि समूहवाचक नामे ही एकवचनी असतात. उदाहरण घेऊ आपण सभा, संघ, थवा. तसेच अनेकवचनी रूपे बघू. मडके, मडकी, लिंबू, लिंबे, गाणे, गाणी. तर ही अनेकवचनी रूपे आहेत. प्रश्न क्रमांक 12 त्याचा निबंध लिहून झाला हे वाक्य कोणत्या प्रयोगाचे उदाहरण आहे. तर मित्रांनो या प्रश्नामध्ये आपल्याला हे जे वाक्य दिलेले आहे ते वाक्य कोणत्या प्रयोगाचे आहे ते आपल्याला पर्यायांमधून शोधायचं आहे. तर तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. खाली पर्याय दिलेले आहेत ते पर्याय वाचून घ्या आणि प्रश्नाचं योग्य उत्तर सांगा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 समापन कर्मणी प्रयोग. तर हे वाक्य समापन कर्मणी प्रयोगाचे आहे. समापन कर्मणी प्रयोगाविषयी आपण थोडक्यात माहिती बघू. या प्रयोगात क्रियापदाची रचना ही कर्मानुसार आणि भूतकाळी असते. कर्त्याला षष्टीचा प्रत्यय असतो, कर्माला प्रत्यय नसतो आणि या प्रयोगात कर्माला प्राधान्य असते. प्रश्न क्रमांक 13 खालील पुल्लिंगी शब्द जोड्यांपैकी चुकीची जोडी शोधा. तर मित्रांनो आपल्याला खाली पर्याय दिलेले आहेत त्या पर्यायांमधून आपल्याला चुकीची जोडी कोणती ते शोधायचे आहे. आपण पर्याय बघू. पर्याय 1 म्हैस कालवड, पर्याय 2 आंबा फळा, पर्याय 3 रस्ता चौक, पर्याय क्रमांक 4 सदरा डबा. तर यामधून योग्य उत्तर कोणतं आहे ते तुम्ही देण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हैस कालवड. प्रश्न क्रमांक 14 खालील सकारात्मक क्रियापद असलेले वाक्य कोणते ते सुचवा. तर मित्रांनो खाली आपल्याला काही वाक्य दिलेली आहे त्यामधून आपल्याला सकारात्मक क्रियापद असलेले वाक्य कोणते आहे ते शोधायचे आहे. तर आपण वाक्य बघू. ऑप्शन 1 तो आज नगरला जाईल.
ऑप्शन 2 शीला निबंध लिहिते. ऑप्शन 3 मी उपवास करतो. ऑप्शन 4 आज चंद्रग्रहण आहे. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा तुम्ही. त्याआधी आपण सकर्मक क्रियापद काय असते त्याविषयी थोडक्यात माहिती बघू. तर क्रियापदाने दर्शवलेली क्रिया करणारा एक असतो आणि ती क्रिया सोसणारा दुसराच असतो, तेव्हा ते सकर्मक क्रियापद होते. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 शीला निबंध लिहिते. प्रश्न क्रमांक 15 खालीलपैकी पुल्लिंगी शब्द ओळखा. तर मित्रांनो, आपल्याला खाली काही शब्द दिलेले आहेत, त्यामधून आपल्याला पुल्लिंगी शब्द कोणता आहे ते ओळखायचं आहे. खाली पर्याय दिलेले आहेत ते तुम्ही वाचून घ्या आणि या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मित्र. दिलेल्या पर्यायांमध्ये शेळी, दोरी, इमारत हे शब्द स्त्रीलिंगी आहेत, कारण या शब्दांच्या आधी ती हे सर्वनाम वापरावे लागते. प्रश्न क्रमांक 16 खालीलपैकी द्विगु समासाचे उदाहरण शोधा. तर मित्रांनो, आपल्याला या प्रश्नामध्ये द्विगु समासाचे उदाहरण शोधायचे आहे. खाली पर्याय दिलेले आहेत ते आपण बघू. पर्याय क्रमांक 1 अशी माणसे त्रिभुवनात राहतात. पर्याय क्रमांक 2 तिथे महादेवाचे मंदिर आहे. पर्याय क्रमांक 3 शेतकरी पालापाचोळा फेकून देतात. पर्याय क्रमांक 4 पाढे तोंडपाठ करावे. तर मित्रांनो, तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अशी माणसे त्रिभुवनात राहतात. तर यामध्ये त्रिभुवन हा शब्द जो आहे तो द्विगु समासाचं उदाहरण आहे. त्रिभुवन म्हणजेच 3 भुवनांचा समूह. तर पर्याय क्रमांक 2 मध्ये महादेव म्हणजेच महान असा देव हा बहुव्रीही समास आहे. पर्याय क्रमांक 3 मध्ये पालापाचोळा म्हणजेच पाला व इतर तत्सम वस्तू हा समाहार द्वंद्व समासाचे उदाहरण आहे. तर पर्याय क्रमांक 4 मध्ये तोंडपाठ म्हणजेच तोंडाने पाठ, तर हे तत्पुरुष समासाचे उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक 17 यथेच्छ शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता. तर मित्रांनो, या प्रश्नामध्ये आपल्याला यथेच्छ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधायचा आहे. तर तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 यथेच्छ या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द आहे न्यून. तर विपुल या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द आहे अल्प. खूप या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द आहे कमी आणि भरपूर या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द आहे थोडे. प्रश्न क्रमांक 18 खालीलपैकी अचूक लिहिलेला शब्द कोणता. तर मित्रांनो, खाली आपल्याला काही शब्द दिलेले आहे, त्यापैकी आपल्याला अचूक शब्द कोणता आहे तो ओळखायचा आहे. तो कोणता आहे ते सांगायचं आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लक्ष्यार्थ. प्रश्न क्रमांक 19 नटसम्राट या नाटकाचे लेखक कोण आहेत. तर मित्रांनो, आपल्याला या प्रश्नामध्ये नटसम्राट या नाटकाचे लेखक कोण आहेत ते विचारण्यात आलेले आहे. खाली पर्याय दिलेले आहेत, ते पर्याय तुम्ही वाचून घ्या आणि या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वि. वा. शिरवाडकर. तर नटसम्राट या नाटकाचे लेखक वि. वा. शिरवाडकर हे आहेत. तर वि. वा. शिरवाडकर यांनाच कुसुमाग्रज असे म्हणतात. तर त्यांनी विशाखा, किनारा, थांब सहेली ही नाटके त्यांची प्रसिद्ध आहेत. तर राम गणेश गडकरी यांचे वेड्यांचा बाजार, एकच प्याला, प्रेम संन्यास ही नाटके प्रसिद्ध आहे. पु ल देशपांडे यांची सुंदर मी होणार, अंमलदार आणि भाग्यवान ही नाटके प्रसिद्ध आहे. तर अण्णासाहेब किर्लोस्कर यांचे संगीत सौभद्र, राम राज्यवियोग ही नाटके प्रसिद्ध आहेत. प्रश्न क्रमांक 20 व्यंजन संधीचे उदाहरण ओळखा. तर मित्रांनो, या प्रश्नामध्ये आपल्याला व्यंजन संधीचे उदाहरण कोणते ते ओळखायचं आहे. खाली पर्याय दिलेले आहेत, आपण पर्याय बघू. पर्याय 1 चिदानंद, पर्याय 2 तपोधन, पर्याय 3 कवीश्वर, पर्याय 4 दुरात्मा. यामधून व्यंजन संधी कोणती आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.